ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठानच्या ज्ञानगाथाच्या 26व्या सत्रात मी आपले स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे श्री राजेश रघुनंदन मिश्रा सर. मिश्रा सर हे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आहे मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठिकाणी. त्यांचं शिक्षण हे यांनी BCom केलेलं आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून, जसं इंटरनल ऑडिटर ट्रेनिंग, EMT ट्रेनर, ॲक्सेडिएशन्स, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स. त्यानंतर त्यांनी मिटकॉन या ठिकाणी 2010 पासून ते जॉईन झालेले. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी याच्यामध्ये असताना कार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. एप्रिल 2015 मध्ये हा एक प्रोजेक्ट होता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी यांचा. त्याचं त्यांनी डिव्हिजनल मॅनेजर म्हणून या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी बेस्ड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हे DST NIMT असं एक प्रोजेक्ट होतं. हे पण एप्रिल 2015 प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्रमध्ये हे प्रोजेक्ट होतं आणि हे प्रोजेक्ट डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचं हे प्रोजेक्ट होतं. त्याच्यानंतर वसुंधरा प्रोजेक्ट हे मार्च 2013 मध्ये त्यांनी त्याच्यावर काम केलं. हे गोंदियामध्ये हे प्रोजेक्टवर काम केलं आहे त्यांनी. हे SAO आहे त्यांच्यासाठी हे प्रोजेक्ट होतं. यामध्ये ते डिव्हिजनल हेड म्हणून होते. त्यानंतर एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम EDTP हे एक प्रोजेक्ट आहे त्यांचं. विदर्भमध्ये या प्रोजेक्टवर काम झालेलं आहे आणि हे प्रोजेक्ट डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर DIC यांच्याद्वारे अप्लिकेट करण्यात आलं होतं. यामध्ये ते डिव्हिजनल मॅनेजर म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर फूड प्रोसेसिंग बेस्ड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हे देखील एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज MOFPI यांचं हे प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये ते प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर होते. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. आज ते आपल्या सोबत नवीन उद्योजकांना असणाऱ्या संधी या विषयावर बोलणार आहे. मी राजेश मिश्रा सरांना विनंती करतो त्यांनी आपले उद्बोधन सुरू करावे. धन्यवाद. धन्यवाद माननीय प्रशांतजी. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाला मध्ये उपस्थित असलेले मला ऐकणाऱ्या सगळ्यांचे मी मिटकॉनच्या वतीने मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. जसं माझा परिचय करून देण्यात आला, मी मिटकॉन कन्सल्टन्सी आणि मी राजेश मिश्रा, मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड इथे सहाय्यक उपाध्यक्ष या पदावर सध्या कार्यरत आहे. उद्योजकता विकासाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः गेली 23 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये काम केलेलं आहे. मिटकॉनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड ही संस्था 1982 मध्ये हिची स्थापना झाली. प्रत्येक राज्याची एक टेक्निकल कन्सल्टन्सी त्यावेळेस स्थापन करण्यात आली होती. तर IDBI, IFCI, ICICI, वेगवेगळ्या बँका, औद्योगिक सहाय्य करणाऱ्या वेगवेगळी औद्योगिक महामंडळ या सगळ्यांच्या सहकार्याने मिटकॉन कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना झाली आणि 1982 पासून तर आतापर्यंत अनेक प्रकल्प मिटकॉनद्वारे राबवले गेलेले आहेत. प्रतिक्रिया उद्योजक जे लोकांना उद्योजक व्हायचं आहे त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजक घडवण्याचं काम करून राहिलेलं आहोत. आज मला ग्रामायण प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी ग्रामायण प्रतिष्ठानमध्ये मला आपल्यासोबत माझ्या संस्थेबद्दलची माहिती देण्याकरता जी काही संधी दिली, आपल्या लोकांसोबत ही माहिती शेअर करण्याची, त्याकरता मी त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.
आणि आपण सगळ्यांचे स्वागत करू. मी माझ्या ऑर्गनायझेशनची माहिती आपल्यासोबत शेअर करू इच्छितो. प्रशांतजी, माझी स्क्रीन दिसत आहे आपल्याला प्रेझेंटेशन? नाही, अजून नाही आली. शेअर करा ना. हा, एक मिनिट. आले. हा, आलेली आहे स्क्रीन आपली. ठीक. ओके. तर मित्रांनो, मिटकॉन स्किल्सच्या बद्दलची तसे, कारण मिटकॉन 16 वेगवेगळ्या डिव्हिजनच्या माध्यमातून काम करते. आम्ही उद्योजकता विकास प्रशिक्षणच नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी वेगवेगळ्या डिव्हिजनच्या माध्यमातून देण्याचं काम करतो. त्यातलं हे एक डिव्हिजन आहे मिटकॉन कन्सल्टन्सी, मिटकॉन स्किल्स नावाचं, ज्यामध्ये उद्योजकता विकास, स्किल डेव्हलपमेंट, व्होकेशनल असे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. तर आज मी प्रामुख्याने आपल्यासोबत माझ्या डिव्हिजन बद्दल, उद्योजकता विकास या डिव्हिजन बद्दलची सगळी माहिती शेअर करणार आहे. मी जसं सांगितलं की मिटकॉन ची स्थापना 1982 मध्ये झाली आणि तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकता विकासाचं काम करत आहोत. सध्या मिटकॉनची सुरुवात जरी महाराष्ट्र आणि गोव्यासाठी गोव्यापासून झालेली असली तरी आता आम्ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि गोवा या ठिकाणी पण काम करत आहोत. जवळपास एक मिनिट, माझं स्क्रीन दिसत नाही. जवळपास 13 लाख विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे आणि 90 कंपन्यांसोबत आमचं प्लेसमेंट टायअप आहे. कारण आता काळानुसार काळ बदलला. सुरुवातीला लोकांना उद्योजक, स्वयंरोजगार करण्यासाठी आम्ही काम करतच होतो, परंतु गेल्या 5-10 वर्षांमध्ये नोकऱ्या मिळायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर, त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आम्ही दोन्ही पद्धतीचे कार्यक्रम राबवतो. एक कार्यक्रम असा असतो की ज्यामध्ये प्रशिक्षण झाल्याच्या नंतर अपेक्षा ही असते की त्या प्रशिक्षणार्थीने स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा आणि दुसरा जो कार्यक्रम असतो त्याच्यातनं त्याला रोजगार मिळाला पाहिजे, डायरेक्ट जॉब मिळाला पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न करत असतात. तर साधारणतः 90 कंपन्यांसोबत आमचं प्लेसमेंट टायअप आहे. आमचे 15 सेक्टरमध्ये 80 कोर्सेससाठी वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि वेगवेगळ्या लोकांसोबत ॲफिलिएशन आहे. त्यामध्ये स्किल इंडिया आहे, NSDC आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याच्यानंतर MSCVT आहे, त्याच्यानंतर ESSI आहे, हे इलेक्ट्रॉनिक्सच्या ह्याच्यामध्ये काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. असं आणि ह्याच्यामध्ये आम्ही जवळपास 6000 पेक्षा अधिक लोकांना 2015 पासूनच्या पुढे ते प्रशिक्षण दिलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या ग्रुपच्या लोकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असतो. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि व्होकेशनल ट्रेनिंग ही आमची एक विंग आहे. दुसरं मिटकॉन स्कूल आहे, ज्याच्यामध्ये IT चे सगळे प्रशिक्षण कार्यक्रम होतात. आणि तिसरं बायोटेक्नॉलॉजी. या 3 डिव्हिजनच्या माध्यमातून आम्ही युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतो, आम्ही महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेतो, आम्ही कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतो आणि उद्योजकांसाठी, ज्या लोकांना उद्योजक व्हायचं आहे किंवा जे लोक ऑलरेडी आता उद्योग करत आहेत. साधारणतः आतापर्यंत म्हणजे हा 2019चा आकडा आहे, जवळपास 13 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे. आता माझा आवाज येतोय? एम आय ऑडिबल? हॅलो? येतोय, आवाज येतोय. ओके. सो मला हे सांगायचं होतं की आम्ही
वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. आता त्याच्यामध्ये जसे बुजोली साहेबांनी इंट्रोडक्शन करताना सांगितलं की DST हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही जी मिनिस्ट्री आहे त्यांच्यासाठी आम्ही हे 5 कार्यक्रम राबवतो. एक आहे ESC एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प जो प्रामुख्याने कॉलेज शिकत असलेल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या मुलांसाठी हा कार्यक्रम असतो. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना उद्योजकतेची जाणीव व्हावी या उद्देशाने हा 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही राबवतो. जो प्रामुख्याने इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक किंवा सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दुसरा एक कार्यक्रम आहे ज्याला आम्ही EDP म्हणतो. हा EDP सुद्धा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने खास करून सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लोकांकरता स्पॉन्सर केलेला आहे. हा एक जनरल EDP असतो. 1 महिन्याचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती दिली जाते. अगदी म्हणजे कुठल्या उद्योग संधी आहे तिथून तर उद्योग सुरू करताना लागणारे जे वेगवेगळे लायसन्स आहे, तुमची आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असला पाहिजे, गव्हर्नमेंटच्या योजना कोणकोणत्या आहे, ज्याचा नवीन उद्योग करण्यासाठी ज्यांची गरज पडू शकते, लायसन्स काढण्यासाठी कुठली प्रोसिजर असते, आपण उद्योग सुरू केल्याच्या नंतर त्याचे हिशोब कसे मेंटेन केले पाहिजे, उद्योगाचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, असं सगळं या EDPचं स्वरूप असते. आणि 1 महिन्याचा हा EDP असतो. तिसरा WEDP विमेन्स एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा एक्सक्लुझिव्हली हा महिलांसाठी असलेला कार्यक्रम असतो. कार्यक्रमाचं स्वरूप तेच असते परंतु ह्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या महिला प्रामुख्याने ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. चौथा कार्यक्रम आहे TEDP टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. या टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये एखाद्या तांत्रिक विषयावरचं हे प्रशिक्षण असते. यामध्ये 1 महिना उद्योजकता विकासाचे इनपुट्स दिले जातात आणि 15 दिवस कुठल्या तरी तांत्रिक विषयावरची सगळी प्रॅक्टिकल माहिती, तांत्रिक माहिती, जसं आता आम्ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवरचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो ते TEDP असतात किंवा फायबर मोल्डिंग असेल किंवा बऱ्याचदा रेडीमेड गारमेंट असेल, असे अनेक कार्यक्रम आहेत. काजू प्रोसेसिंग आहे, प्लास्टिक प्रोसेसिंग आहे, इंजेक्शन मोल्डिंग, या सगळ्या विषयांवरचे हे टेक्निकल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. ज्यामध्ये तांत्रिक बाजूचा सुद्धा भरपूर प्रॅक्टिकलच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना माहिती दिली जाते. आणि 5वा जो कार्यक्रम आहे तो आहे FDP फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जे फॅकल्टी मेंबर्स आहे त्या फॅकल्टी मेंबर्समध्ये उद्योजकतेविषयीची माहिती स्प्रेड व्हावी आणि त्यांच्या थ्रू ती मग विद्यार्थ्यापर्यंत जावी म्हणून हे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पॉन्सर करत असते आणि दरवर्षी आम्ही असे कार्यक्रम DSTच्या माध्यमातून राबवत असतो. दुसरा आमचा आता हा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. नाईस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीने स्पॉन्सर्ड केलेला हा प्रोग्राम आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी गुडगावद्वारा हा कार्यक्रम राबवला जातो. 2015 पासून आम्ही हा प्रकल्प राबवतो. ज्यामध्ये 2015 पासून हा प्रकल्प आम्ही राबवतो. ज्यामध्ये सरकारला असं वाटते की आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपण इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी म्हणजे पॉवरसाठी जो काही आपण उपयोग करून राहिलेला तो सगळा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीच्या माध्यमातून जास्तीत जास्त करून घ्यायचा. आणि आपण जर थोडं ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येत असेल की फार मोठ्या प्रमाणावर सध्या खास करून सोलर एनर्जीचा उपयोग केला जात आहे. परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोलर एनर्जीचा उपयोग होत आहे, वेगवेगळे पॉवर प्लांट्स येत आहे, हे सगळं होत असताना पुढे चालून ह्याला ऑपरेशन मेंटेनन्ससाठी लोकांची गरज पडणार आहे, तांत्रिक माणसांची गरज पडणार आहे. तितक्या मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ सध्या नव्हतं म्हणून सरकारने असं ठरवलं 2015 मध्ये की 2020 पर्यंत साधारणतः 50,000 सोलर टेक्निशियन्स तयार करायचे, ज्यांचं नाव सूर्यमित्र असेल. आणि स्पेशली सोलर टेक्निशियनचा हा कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं 50,000 लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी. तर त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवतो. सुरुवातीला आम्ही महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवत होतो आणि कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, मी थोडक्यात आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ITI किंवा डिप्लोमा होल्डर लोकांना आम्ही या कार्यक्रमामध्ये त्यांचं सिलेक्शन करतो. कार्यक्रम हा निवासी स्वरूपाचा आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींकडून कुठलीही फीस घेतली जात नाही. एकदा ते ट्रेनिंग सेंटरवर आले की तिथून 3 महिन्यापर्यंत तिथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची
त्यांच्या ड्रेसेसची सगळी व्यवस्था आमच्या मार्फत केली जाते. या कार्यक्रमामध्ये त्यांना 1 महिन्याचं इलेक्ट्रिकल ट्रेनिंग आणि पुढील 2 महिने सोलर टेक्निशियन करता लागणारं सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यांना दिलं जाते. ट्रेनिंग प्रोग्राममध्येच त्यांच्या इंडस्ट्रियल व्हिजिट होतात, ऑन जॉब ट्रेनिंगची पण व्यवस्था केली जाते. त्यांना या तांत्रिक प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांचं व्यक्तिमत्व विकास, नोकरी करत असताना इंटरव्ह्यू कसे फेस करायचे, कपडे कसे घालायचे, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सर्व गोष्टीचे सॉफ्ट स्किलचं प्रशिक्षण पण या ट्रेनिंगमध्ये दिलं जातं. आणि 3 महिन्याचं प्रशिक्षण संपलं की यांचं थर्ड पार्टीच्या मार्फत यांचं असेसमेंट होतं. असेसमेंट झाल्याच्या नंतर या सर्व पार्टिसिपंट्सना आम्ही प्लेसमेंट देतो. आणि मला सांगताना फार बरं वाटत आहे की आता गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जितक्या लोकांना प्रशिक्षित केलं त्यापैकी 80% लोकांना आम्ही प्लेस करू शकलेलो आहोत आणि ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळालेला आहे. आता ही जी 20% आमच्या कंपनीचं, आमच्या मॅनेजमेंटचं म्हणणं असं होतं की 100% लोकांसाठी प्रयत्न करा. आम्ही सुद्धा प्रयत्न हेच करत होतो की 100% लोकांना जॉब मिळाले पाहिजे, परंतु 20% लोक अशी असतात की जे नोकरीसाठी आपल्या गावातून बाहेर पडायला तयार नसतात, त्याच्या अडचणी असतात. अन्यथा या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत आणि 5 वर्षापूर्वी ज्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं ते लोक आज बऱ्यापैकी त्यातली काही लोक स्वतःचे उद्योग व्यवसाय पण सुरू करतात आणि आता आम्ही ट्रेन केलेले नवीन प्रशिक्षणार्थींना आम्ही त्यांच्याकडे प्लेस पण करू शकतो. हा इतका चांगला प्रोग्राम आहे जो आपण करून राहिलेलो आहोत. इथे नागपूर रिजनमध्ये, नागपूरमध्ये सुद्धा हा कार्यक्रम करतो आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काही काम केलं ते पाहून आता आम्हाला महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या 5 राज्यांमध्ये हे काम करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे मिटकॉन आता सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम छत्तीसगडमध्ये पण राबवते, मध्य प्रदेशमध्ये पण राबवते, गोव्यामध्ये पण राबवते. महाराष्ट्र तर आहेतच आणि याच्या व्यतिरिक्त राजस्थानमध्ये सुद्धा हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. तर हा अशा पद्धतीचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आमचा सध्या सुरू आहे, जो आता पुढेही भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलर टेक्निशियन्स तयार करण्याचं काम आम्ही करणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं SCP, REDP, CMHP हे कार्यक्रम आम्ही राबवतो. SCP हा 1 महिन्यापासून तर 2 महिन्यापर्यंतचे शॉर्ट टर्मचे हे कोर्सेस असतात. ह्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी किंवा जनरल लोकांसाठी जसे फंड्स उपलब्ध होतात, खास करून इंडस्ट्री डिपार्टमेंट जसं आम्हाला परवानगी देते त्या पद्धतीने आम्ही हे कार्यक्रम राबवतो. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा फ्री ऑफ कास्ट आहे. याच्यामध्ये कुठलीही फीस पार्टिसिपंटना द्यावी लागत नाही. उलट त्या 2 महिन्याचं कार्यक्रम त्यांनी जर व्यवस्थित पूर्ण वेळ उपस्थित राहून जर पूर्ण केला तर आम्ही त्यांना स्टायपेंड पण देतो, स्टायपेंडची पण व्यवस्था. REDP जो आहे, रेसिडेन्शियल एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा 1 महिन्याचा असतो आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रशिक्षणार्थींना निवासी प्रशिक्षण असते. हे रिजनल लेवलवर दिलं जातं. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी हे कार्यक्रम आम्ही राबवतो. तर त्यांना त्या प्रशिक्षणार्थींचं जसे सिलेक्शन झालं ते सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना इथे नागपूरला किंवा आमचे जे सगळे रिजनल ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी त्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था केलेली असते. तिथे त्यांना थांबवून हे सगळे प्रशिक्षण उद्योजकता विकासाचं दिलं जाते आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्येच CMEGP नावाची जी योजना आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, या योजनेसाठी ज्या लोकांना नंतर कर्जाची गरज असते, CMEGP या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय करण्याकरता 10 लाखापर्यंत आणि उद्योग करण्याकरता 50 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जाते. पण लोकांमध्ये त्याची माहिती नसते. मग आम्ही या कार्यक्रमामध्येच त्याची माहिती देतो आणि कार्यक्रमामध्ये जे लोक इच्छुक असतात त्यांनी जर डॉक्युमेंट्स आणलेले असेल तर त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून देणं, ते बँकेकडे पाठवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, शेवटी हा सगळा कार्यक्रम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या मार्फत चालतो. तर जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तो कार्यक्रम वेगवेगळ्या बँकांना पाठवण्याचं सुद्धा काम करतो. तिसरं, ज्या लोकांनी आधी प्रशिक्षण घेतलं नसेल पण त्यांना CMEGPच्या अंतर्गत जर कर्ज मंजूर झालं असेल तर अशा लोकांना सुद्धा नंतर प्रशिक्षण करणं हे कंपल्सरी आहे आणि ते प्रशिक्षण सुद्धा मिटकॉन राबवते. आता सध्या आमचे हे कार्यक्रम जे आहे ऑनलाईन पद्धतीने, ऑनलाईन मोडवर सुरू आहे आणि जवळपास 250 लोकांना आम्ही गेल्या महिन्याभरामध्ये कर्ज मंजूर झालं. त्या लोकांना सध्या फक्त मी नागपूर रिजन पुरतं बोलतो, महाराष्ट्राची संख्या खूप मोठी असेल ती. तर हे प्रशिक्षण आम्ही सध्या राबवतो, मोठ्या प्रमाणावर हे कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर CSR आणि इतर स्पॉन्सर्ड कार्यक्रम असतात. आम्ही CSRच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम राबवतो.
वेगवेगळ्या कंपन्यांसाठी नागपूरमध्ये सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणावर CSRच्या अंतर्गत कार्यक्रम राबवलेले आहेत. त्याबद्दलची माहिती मी पुढील स्लाइड्समध्ये आपल्याला देणार आहे. काही आमचे नॉन स्पॉन्सर्ड कार्यक्रम असतात. आमचं व्होकेशनल स्कूल आहे. व्होकेशनल स्कूलच्या नावाने सुद्धा आम्ही काही कार्यक्रम राबवतो आणि बायोटेक्नॉलॉजी चे पण कार्यक्रम आम्ही राबवत असतो. कुठलाही आवाज ऐकायला येत नाही. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असले तर ते विचारा आपण किंवा ते लिहून ठेवा. आपण कार्यक्रमाच्या शेवटी त्याविषयी चर्चा करूया. पण मी ऑडिओबल आहे ना? मी आय जस्ट वॉन्ट टू कन्फर्म. येस 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 ऑडिओबल आहे. ओके. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत ज्यांच्यासाठी आम्ही हे कार्यक्रम घेतो त्यापैकी जसं मी आता सांगत होतो इंडस्ट्री डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी मिनिस्ट्री आहे त्यांचे कार्यक्रम घेतो. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, फळ प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया हा याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. त्याच्यावर लोकांना फार मोठ्या प्रमाणावर माहितीची गरज असते. तर त्याच्यासाठी फूड प्रोसेसिंगवरचे सेपरेट कार्यक्रम मिटकॉनच्या मार्फत राबवले जातात. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस न्यू दिल्ली ह्यांच्यासाठी पण आम्ही ज्या लोकांनी VRS घेतले होते त्या VRS घेतल्याच्या नंतर मग त्यांनी काय करावं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम राबवलेला आहे फार मोठ्या प्रमाणावर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी मी आत्ताच तुम्हाला ह्याची माहिती दिली की नाईसच्या माध्यमातून सोलर टेक्निशियन्स तयार करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवतो. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस NIMSME साठी MSME मध्ये काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम असतात. ते पण मिटकॉनद्वारे राबवले जातात. मिनिस्ट्री ऑफ MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मार्फत बरेचसे कार्यक्रम आम्ही राबवतो. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स आहे. आता हे जे IIBF आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स याचे पण कार्यक्रम तुमच्या नागपूर ऑफिसच्या माध्यमातून पुण्यात चालतात. नागपूर ऑफिसच्या माध्यमातून पण रेग्युलर सुरू असतात. कर्ज वसुली एजंट्स जे असतात डेट रिकव्हरी एजंट्स ज्यांना म्हणतात त्या लोकांना कर्ज वसुली करण्याकरता 100 तासाचं प्रशिक्षण आणि IIBFच्या मार्फत ती परीक्षा पास करणं आवश्यक आहे. तर हे प्रशिक्षण राबवण्याकरता IIBFची मिटकॉन ही ॲक्रिडिएशन मिळवलेली ऑर्गनायझेशन नागपूरमध्ये आहे. इथे आम्ही गेल्या 10 वर्षापासून अनेक लोकांना डेट रिकव्हरी एजंटचं 100 तासाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी परीक्षा पण पास केली. ह्याच्या व्यतिरिक्त स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBीचे पण बरेचसे कार्यक्रम मिटकॉन राबवत असते. CSR मध्ये आम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने RPG फाउंडेशन आहे. RPG फाउंडेशनच्या अंतर्गत CA, जेन्सार, KEC इंटरनॅशनल या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या CSR मध्ये आम्ही लोकांना वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम देऊन आता थोडंसं जर ह्याच्यावर बोलायचं झाल्यास नागपूरचं आपण उदाहरण घेऊया. नागपूरमध्ये आम्ही गेल्या 3-4 वर्षामध्ये बेड साईड असिस्टंटचे कार्यक्रम राबवतो. हॉस्पिटल्समध्ये किंवा घरांमध्ये एकटे राहणारे जी म्हातारी लोक आहेत ते पेशंट आहेत त्यांची केअर करण्याकरता अशा लोकांची फार मोठ्या प्रमाणावर गरज आहे. ते प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही या RPG फाउंडेशनच्या अंतर्गत राबवतो. सुरुवातीला आम्ही ते 9 महिन्याचे ट्रेनिंग देत होतो. आता त्याचं ड्युरेशन कमी करून 6 महिन्याचे केलं. त्यांना 3 महिने थिअरी प्रॅक्टिकलचे ट्रेनिंग देऊन 3 महिने कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग आम्ही देतो. आणि ही 10वी 12वी फेल झालेल्या मुली असतात किंवा मुलं असतात आणि त्यांना असं वाटतं की आता खरं तर आम्ही 10वी 12वी फेल झालो आमच्यासाठी पुढे काही संधी नाही आहे, आमच्यासाठी सगळं संपलेलं आहे. पण अशा लोकांना जेव्हा हे प्रशिक्षण मिळते तर पहिली गोष्ट तर एक तर त्यांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की माझ्यासाठी जगामध्ये करण्यासाठी खूप काही अजूनही उपलब्ध आहे. आणि दुसरी गोष्ट सुरुवात जरी त्यांची 6-7 हजार रुपयापासून झाली तरी आता आमच्याकडे अशी असंख्य उदाहरणं आहेत की लोकांनी सुरुवात 6,000 रुपयापासून केली होती. आता त्यांना 15,000 20,000 रुपये एवढी सॅलरी मिळते आणि त्या मुली मोठ्या अभिमानाने सांगतात की आता मी माझं सगळं घर चालवत आहे, मी पण माझ्या घरामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे, मला पगार मिळते आणि ती स्वतःला नर्स म्हणून घेते. ऍक्च्युली ती बेड साईड असिस्टंट असते परंतु तिला ती अभिमानाने ते सगळं काम करते आणि ती प्राऊडली ते या सगळ्या गोष्टी सांगू शकते. तर हे RPG फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथं बेड साईड असिस्टंटचे कार्यक्रम घेतो.
याच्या व्यतिरिक्त आम्ही गेली 3 वर्षापासून ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रकल्प चालवून राहिलो, ज्यामध्ये त्यांना शिलाईचं प्रशिक्षण दिलं. पण होते काय, जनरली शिलाईचं वगैरे प्रशिक्षण दिल्याच्या नंतर 1.5-2 महिन्याचं प्रशिक्षण असते, मग त्या महिला ते विसरून जातात जर त्यांना काम नाही मिळालं. तर आम्ही कंटिन्यू एकाच ग्रुप सोबत काम करून राहिलो. 110 लोकांचा तो ग्रुप आहे वेगवेगळ्या ग्रामीण भागात. आम्ही त्यांना आधी प्राथमिक प्रशिक्षण दिलं, मग ते ब्लाऊज शिवायला शिकला, मग त्याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स केलं, मग त्यांचे ग्रुप्स तयार करून दिले, मग त्यांचे बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आम्ही तयार करून दिले. आम्ही या ठिकाणी त्यांना काही ज्या लोकांना गरज होती फार मोठ्या प्रमाणावर शिलाई करणाऱ्या महिलांची, त्यांची ऑर्डर्स घेऊन जाणे, त्या महिलांनी ते तिकडे शिवणे, कपडे पण आणून देणे. आता तो ग्रुप ही सगळी 110 पैकी आता काही 30-35 महिला मिळाल्या, पण 70 महिला अशा आहेत की ज्या स्वतः हे सगळं काम करून राहिलेले आहे. आता ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऑर्डर्स प्रिपेअर करतात, स्वतःच ती माहिती मिळवतात, ते ऑर्डर्स घेऊन जातात, आपल्या गावामध्ये महिलांचे समोर शिवतात, मग ते आणून देतात, त्याचे पैसे कलेक्ट करतात आणि याच्यामध्ये त्यांचा नुसता उदरनिर्वाह होत नाहीये, तर आता ते त्याच्यामध्ये इन्कम जनरेट करत आहे. तर हे असे कार्यक्रम मिटकॉनच्या माध्यमातून CSRच्या अंतर्गत आम्ही घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आणखी बरीचशी नावं आहे. ICG केअर्स फाउंडेशन आहे, वर्ल्ड विजन आहे, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड आहे, WCLच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम आम्ही राबवलेले आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे जवाहरनगरची, SEC सिमेंट आहे, एशियन पेंट आहे, गल्फ ऑइल लुब्रिकंट्स इंडिया लिमिटेड आहे, टाटा मोटर्स लिमिटेड आहे, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आहे. या सगळ्या कंपन्यांच्या सोबत आम्ही CSRच्या अंतर्गत कार्यक्रम राबवलेले आहेत. हे आमचे काही IT कोर्सेस आहेत. याचं आमचं एक सेपरेट डिव्हिजन आहे. IT कोर्सेसमध्ये आम्ही कम्प्युटर बेसिक्स आहे, ॲडव्हान्स एक्सेल आहे, टॅली, GST आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, वेब डिझायनिंग आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आहे, CAD, CAE, डिजिटल मार्केटिंग, हार्डवेअर नेटवर्किंग, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम GIS या सर्व विषयावरचं प्रशिक्षण मिटकॉनच्या माध्यमातून या IT कोर्सेसच्या माध्यमातून दिले जाते. ह्या व्यतिरिक्त आमची बायोटेक्नॉलॉजी लॅब आहे. बायोटेक्नॉलॉजीचे सुद्धा ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन बायोइन्फॉर्मॅटिक्स, डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च अँड फार्मा रेग्युलेटरी अफेअर्स, सर्टिफिकेट कोर्स इन प्लांट टिश्यू कल्चर, certificate course in biofertilizer and biopesticide production, certificate course in genetic engineering, certificate course in fermentation technology, certificate course in microbial क्वालिटी सर्टिफिकेट अँड टेस्टिंग, प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंग, हे सगळे कार्यक्रम बायोटेक्नॉलॉजीचे सुद्धा मिटकॉनच्या मार्फत राबवले जातात. आमच्या आणखी काही सेवा आहेत, मी त्याबद्दल बोलणार आहे, पण त्यापूर्वी मला असं वाटते आपले काही प्रश्न आहे का, आपल्याला काही विचारावं असं वाटते का, आता जितकं मी आतापर्यंत बोललो या विषयावर कोणाला काही विचारावं असं वाटतं का? सध्या तर नाही आले क्वेश्चन्स, आपण कंटिन्यू करा, मध्ये आले तर मी आपल्याला सांगून देईन. चालेल चालेल, बरोबर होत आहे प्रशांतजी, व्यवस्थित सुरू आहे? हा बिलकुल बिलकुल सर. सो आमच्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत त्याबद्दलची माहिती मला आपल्यासोबत शेअर करावीशी वाटते. की आम्ही स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया स्कीम जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, त्याच्यामध्ये आम्ही सर्व्हिसेस देतो. मिटकॉन ही महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे, महत्त्वाची संस्था आहे या दोन्हीसाठी जगात. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, सूर्यमित्र स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीत आम्ही 6 राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि गोवा हे स्किल मॅनपॉवर सोलर PV सेक्टरमध्ये डेव्हलप करण्याचं आम्ही काम करतो. इथे गोंडवाना युनिव्हर्सिटी, चंद्रपूर, गडचिरोली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटीसोबत आमचं MOU झालेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, तिथल्या स्टाफ मेंबरसाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम मिटकॉनच्या माध्यमातून राबवण्यासाठी आम्ही MOU केलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक इंजिनिअरिंग कॉलेज सोबत आणि दुसऱ्या राज्यातील सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज सोबत हे निवासी सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सुद्धा आमचं एक करार झालेला आहे आणि त्यानुसार आम्ही त्या करारानुसार त्या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम राबवणार आहोत.
हे आम्ही ज्या वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम राबवतो CSRच्या अंतर्गत, त्या सगळ्या कंपन्यांची ही नावं आहेत: एशियन पेंट, WCL, टाटा मोटर, RPG फाउंडेशन, PEC इंटरनॅशनल, गल्फ ऑइल, कंसाई नेरोलॅक फ्रेंच लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी. याच्या व्यतिरिक्त हे आमचे जे बायोटेक्नॉलॉजीचं प्लेसमेंट आम्ही ज्या ठिकाणी करतो ते GSAS, फॉर्मिक्स, नारी NARI, ट्रान्सपरफेक्ट, क्विक स्पेस, कॉग्निझंट, या सगळ्या कंपन्या आहेत जिथे आम्ही आमचे हे जे बायोटेक्नॉलॉजीमधून प्रशिक्षण घेतलेले लोक आहेत त्यांचं प्रशिक्षण, त्यांचं प्लेसमेंट करत असतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या आमच्या वेगवेगळ्या लॅब्स आहेत पुण्यामध्ये. शिवाजीनगर पुणे येथे आमचे एन्व्हायरमेंटची लॅब आहे, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. याशिवाय स्किल डेव्हलपमेंटची कार्यक्रम राबवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या लॅब मिटकॉननी क्रिएट केलेल्या आहेत. तर हे आपण इथे बघू शकता की हे मग ते 4 व्हीलर रिपेअरिंग असू द्या किंवा मोबाईल रिपेअरिंग असू द्या किंवा फूड प्रोसेसिंग असू द्या, अशा वेगवेगळ्या लॅब क्रिएट केलेल्या आहेत की ज्यामध्ये प्रॅक्टिकल प्रशिक्षणार्थींना मिळत असते. या काही आमच्या मागील वर्षाच्या मेजर अचिव्हमेंट्स आहेत. आम्ही मिटकॉन सोलर जॉब्स.com नावाची एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे. या वेबसाईटचं बेनिफिट एम्प्लॉयरला आणि एम्प्लॉईला दोघांनाही मिळते. आम्ही प्रशिक्षित केलेली जी सूर्यमित्र आहेत, ज्यांना सुरुवातीच्या काळामध्ये 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्लेसमेंट देतो. पण 2 वर्ष एखाद्या ठिकाणी काम केल्यानंतर लोकांना सहज वाटते की आता ग्रोथ मिळाली पाहिजे, मी मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे, आता माझ्याकडे अनुभव आलेला आहे. मग त्यावेळेस त्यांना या ज्या संधी आहेत भारतभर, खास करून सोलर PV टेक्निशियनसाठी उपलब्ध असलेल्या ज्या संधी आहेत, मग ते आपलं रजिस्ट्रेशन मिटकॉन सोलर जॉब.com ला करतात आणि याच ठिकाणी जे एम्प्लॉयर आहे, ज्यांना गरज आहे अशा सोलर टेक्निशियनची, ते लोक काय करतात की मग तिथून त्यांना अपेक्षित असलेले लोक ते त्यांना डायरेक्टली उचलू शकतात. त्यांचा सगळा डाटा तिथे असतो. ते ती माहिती घेतात आणि त्यांना डायरेक्टली पत्र पाठवतात किंवा फोनद्वारे अप्रोच करतात किंवा त्यांच्या ग्रुपवर जातात. तर हे दोघांसाठीही एक सुलभता व्हावी नोकरी मिळवणाऱ्याकरता आणि ज्यांना नोकरी द्यायची आहे त्यांच्याकरता हा प्लॅटफॉर्म मिटकॉनने उपलब्ध करून दिलेला, मिटकॉन सोलर जॉब.com नावाचा. आणि याचा फायदा फार मोठ्या प्रमाणावर सध्या दोघांनाही, म्हणजे नोकरी मागणाऱ्या व्यक्तीलाही आणि नोकरी देणाऱ्या व्यक्तीलाही होतं. याच्या व्यतिरिक्त आम्ही सक्सेस स्टोरी दरवर्षी, आता काय होते की काम इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याची माहिती पण लोकांना मिळायला पाहिजे, म्हणून वेगवेगळ्या ग्रुपसाठी आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमधून जे लोक यशस्वी झाले त्यांच्या यशोगाथांची पुस्तकं तयार करत असतो. अशा अनेक प्रोजेक्टच्या आम्ही वेगवेगळ्या सेपरेट सक्सेस स्टोरीची पुस्तकं तयार केलेली आहेत. आम्हाला नाईस या संस्थेने ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलेलं आहे मागील वर्षी. इतक्या मोठ्या प्रमाणावर सूर्यमित्रचे कार्यक्रम, क्वालिटीचे कार्यक्रम राबवले होते. सक्सेस स्टोरीचं आम्ही हे प्रकाशन आमचे जे हेड आहेत, नॅशनल हेड आहे, ज्यांच्या मार्फत हा सगळा कार्यक्रम राबवला जातो, त्यांच्या हस्ते आणि डायरेक्टर जनरल ऑफ नाईस यांच्या हस्ते आणि त्यांच्या ग्रुपच्या हस्ते या पुस्तकाचं तर मागील वर्षी प्रकाशन झालेलं आहे. ह्या आमच्या प्रशिक्षणार्थींच्या काही सक्सेस स्टोरीज आहेत. आपण बघताय हे सनी गावंडे आहे, पोल्ट्री फार्म. आमचे प्रशिक्षणार्थी यांनी पोल्ट्री फार्म सुरू केलं. प्रोजेक्ट कॉस्ट 10 लाख रुपये आहे. हे मी जस्ट थोडंसं शेअरिंग करावं म्हणून करते. आमचे फार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थींनी उद्योग सुरू केलेला आहे. एक 2-4 सक्सेस स्टोरी मी फक्त आपल्या माहितीकरता इथे आणलेल्या आहे. वर्षा जाधव आहे, यांनी डेअरी फार्मिंग सुरू केलं. 18 लाख रुपयाचं यांचं ते युनिट आहे. हे अमोल मोरालकर आहे, त्यांची देवकृपा ॲग्रो इंडस्ट्री आहे नांदेडची. हे आमची डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षणार्थी आहेत. त्याच्यानंतर हे संभाराव जगदेवराव देवसरकर आहे, हे पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचं युनिट हे सुद्धा
नांदेडचे आहे, यांनी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण केल्याच्या नंतर हे युनिट सुरू केलेलं आहे. तर ही माहिती होती मिटकॉन बद्दलची, थोडक्यामध्ये मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. आणि ही माहिती फक्त माझ्या डिव्हिजनची, म्हणजे मिटकॉनचे 16 वेगवेगळे डिव्हिजन आहेत. आम्ही कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो पॉवरमध्ये, एनर्जीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, बँकिंग फायनान्समध्ये. तर अशा वेगवेगळ्या डिव्हिजनच्या माध्यमातून मिटकॉन काम करते. पण त्यातलं जे एंटरप्रेन्योरशिप व्होकेशनल आणि एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग डिव्हिजन आहे, त्याच्याबद्दलची माहिती मी आज आपल्याला प्रामुख्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटते की या कमी वेळेच्या या सेशनमधून माझ्या मार्फत आपल्याला मिटकॉन बद्दलची सगळी माहिती मिळाली असावी. आपले जर काही प्रश्न असतील तर त्यांचं निश्चितच स्वागत आहे. आपण मला कुठलेही प्रश्न विचारू शकता. ओव्हर टू यू. हा, हे आता आमच्या ग्रामीणच्यांनी विचारलंय की प्रशिक्षणाची माहिती व तारखा ग्रामीणला मिळत राहिल्यास ग्रामीण भागात कळवता येतील. निश्चितच आता ग्रामीण सोबत सुद्धा आम्ही काय करू की आता आपल्या सोबत आमचा हा परिचय झालेला आहे. आपण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये काम करतो. तर ह्याच्या पुढे होणारे जे कार्यक्रम असतील त्याची माहिती मी व्हॉट्सअपद्वारा किंवा आपलं हे इतकं चांगलं जे सगळ्या ग्रुपनी हे तयार केलेला जो प्लॅटफॉर्म आहे ह्याच्या माध्यमातून याची माहिती निश्चितच आता याच्या पुढे आम्ही आपल्याला पाठवतो. तसं जनरली काय होतं की आमच्या वेबसाईटवर आम्ही ही माहिती देत असतो. आणि आमच्या कार्यक्रमाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणखी काही माध्यमं अशी असतात. आम्ही प्रेसमध्ये बातम्या देतो, हँडबिल डिस्ट्रीब्यूट करतो. आमची जी ग्रुप्स आहे आता सध्या व्हॉट्सअपचे ग्रुप्स फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे बनलेले आहे प्रशिक्षणार्थींचे, त्यांच्यावरती माहिती पाठवतो. आम्ही ग्रामीणला सुद्धा याच्या पुढे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती निश्चित पाठवतो. धन्यवाद सर, धन्यवाद. हा गाडगे सरांनी विचारलेला आहे प्रश्न. ग्रामीण भागातील महिला उद्योजिका आपले घर सोडून ट्रेनिंग करता येणं कठीण आहे. त्याच्याकरता त्या गावामधील इतर महिला उद्योजिका करिता काय करता येईल? हो, हा चांगला प्रश्न गाडगे साहेबांनी विचारला. आणि गाडगे सर आमची एक वन ऑफ दी मोस्ट फेवराईट फॅकल्टी मेंबर आहोत. म्हणजे गाडगे साहेबांचं पण आम्ही त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा, ज्ञानाचा उपयोग आमच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये करून घेत असतो. ते जे विचारून आलेले की ग्रामीण भागातील महिला आपलं घर सोडून ट्रेनिंग करता येणं कठीण आहे. पण मग त्याच्याकरता मिटकॉनचे काही मॉड्यूल्स आहे. आम्ही काय करतो की तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी पण कार्यक्रम आयोजित करतो अशा लोकांना. आणि वेळ प्रसंगी एकाच गावामध्ये एक 2-4-5 गावातली लोक मिळून जर एखादं प्रशिक्षण घेऊ इच्छित असतील तर त्या गावामध्ये सुद्धा 30-35 लोकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आपल्याला आयोजित करता येऊ शकतात. पण अर्थातच त्या कार्यक्रमाला त्यावेळेस इंडस्ट्री डिपार्टमेंटची परवानगी असली पाहिजे, त्यांनी त्यांना स्पॉन्सर केलेलं असतं. पण असं ते करतात. जर अशी इच्छा जर आलं काही असा ग्रुप जर समोर आला आणि त्यांनी म्हटलं की आमच्याकडनं या लोकांना प्रशिक्षणाची गरज आहे पर्टिक्युलर या विषयामध्ये, तर आम्ही असे कार्यक्रम, त्या महिला जर इकडे येत नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन हे कार्यक्रम राबवत असतो. धन्यवाद सर. एनजीओ करिता काही प्रशिक्षणाची सोय आहे का? एनजीओ करता सुद्धा आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतो. पण नागपूरमध्ये मी हे कार्यक्रम घेतलेले नाही आहे. हे जे कार्यक्रम आहे एनजीओ करता हे आमच्या मुख्यालयातून म्हणजे पुण्यामध्ये हे कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये एनजीओच्या रजिस्ट्रेशन पासून तर त्यांना काम करण्याकरता वेगवेगळ्या संधी कुठे कुठे आहे, ऑडिट का बरं केलं पाहिजे, किती वेळेत केलं पाहिजे, काय प्रोसिजर असते, ही सगळी माहिती दिली जाते. हे कार्यक्रम आतापर्यंत आम्ही नागपूरमध्ये राबवलेले नाही आहे. आमच्या पुण्याच्या ऑफिसमधून राबवले जातात. पण जर आम्हाला 15-20 एनजीओची लोक एकत्रित होऊन जर आली आणि त्यांनी जर म्हटलं की असा कार्यक्रम आपण इथे राबवू, तर निश्चितच हा कार्यक्रम आपल्याला नागपूरमध्ये राबवतो. श्रीकांतजींनी परत विचारलं आपलं त्या उत्तरासंबंधातच आहे वाटते. हा ग्रामीण मार्फत आपण असे कार्यक्रम करता येतील का? हा गाडगे सरांनी विचारलेला आहे प्रश्न. हो, निश्चित करता येईल. ग्रामीण भागातील लोकांकरता ग्रामीण आणि मिटकॉन मिळून हे कार्यक्रम करू शकेल. कारण शेवटी कसं आहे की आम्हालाही प्रशिक्षणाकरता ज्या लोकांना खरोखर या कार्यक्रमांची गरज आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामीणची मदत होईल.
कारण आपल्याकडे ही जर लोक असतील, आता आमच्याकडे तशी वेगवेगळ्या NGO वेगवेगळी लोक जुळलेली आहेत, वेगवेगळ्या संस्था जुळलेल्या आहेत, जे कारण गेल्या 40 वर्षापासून आम्ही हे काम इकडे करून झालेलं आहे, तर त्यांना ते वेळोवेळी आम्हाला ती माहिती देतात आणि त्याच्यासाठी कार्यक्रम करतो. जर आपल्याकडे असे गरजू लोक आहेत, असं जर आपल्याला वाटत असेल की त्या लोकांसाठी मिटकॉनच्या प्रशिक्षणाची गरज आहे, तर आपण निश्चितच ग्रामायणसाठी सुद्धा ग्रामांच्या मार्फत सुद्धा असे कार्यक्रम नक्की राबवू शकतो. धन्यवाद सर. एक प्रश्न माझ्याजवळ असा आलाय की नवीन जे उद्योजक असतात, ज्यांना काही नवीन सुरू करायचं आहे, ज्यांना काही माहिती नाही, तर त्याच्या समोर हे वेगवेगळे नाव जसं मिटकॉन आहे, DIC आहे, MSME आहे किंवा अजून इतर जे संस्था आहे, त्यांनी त्या सगळ्यांमध्ये यांचं कसं वेगवेगळे आहेत या आणि यांचं वैशिष्ट्य काय प्रत्येकाची, त्यांनी कुठे सुरुवातीला अप्रोच करायला पाहिजे, बरोबर. तर थोडस आपण सांगाल तर बरोबर. हो, हे बघा, MSME जी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे. तिचं पण ऑब्जेक्टिव्ह तेच आहे, लोकांना प्रशिक्षण देणे, लोकांना सल्ला देणे, सेवा देणे. DIC ही स्वतः ही इंडस्ट्री डिपार्टमेंट, महाराष्ट्राची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे. आता DICचे जे कार्यक्रम असतात ते दोन संस्थांच्या मार्फत राबवले जाते, एक MCED आणि दुसरं मिटकॉन. सारख्या प्रमाणावर हे कार्यक्रम राबवले जातात आणि दोन्ही संस्था प्रशिक्षण देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे काय होते की आता, कारण एका संस्थेसाठी, एका ऑर्गनायझेशनसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे या दोन्ही संस्था हे काम करतात. तर आम्ही शहरांमध्ये तशी विभागणी करून देतो. काही तालुक्यांमध्ये MCED हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो, काही तालुक्यांमध्ये मिटकॉन राबवतो. काही कार्यक्रम सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्पॉन्सर डायरेक्ट केलेले असतात त्या संस्थांना, तर तशा पद्धतीने MSMEचं वर्किंग हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, ते पण वेळोवेळी तसे कार्यक्रम राबवतो. मिटकॉन, MCED या संस्था पण असे कार्यक्रम राबवतात. मिटकॉन मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचं संचालन महाराष्ट्रात करतो. तर आपण जे नवीन लोक आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी या सगळ्या संस्थांमार्फत ऍडव्हर्टाइजमेंट होत असते, तेव्हा त्यांनी तिथे अप्रोच व्हायला पाहिजे. किंवा अदरवाईज सुद्धा आता हे सगळं ऐकून, आता ग्रामांसाठी हे आज जे सेशन अरेंज करण्यात आलं, आता हे ऐकल्याच्या नंतर जर काही लोकांना असं वाटत असेल की मला अशा प्रशिक्षणाची गरज आहे, तर त्यांनी आमच्या ऑफिसला यावं. आमचे स्टाफ मेंबर असतात, ते काउन्सिलिंग करतात, ते त्यांना एक्झॅक्टली कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे ते माहिती करून घेतात आणि मग तशा पद्धतीच्या कार्यक्रमांकरता त्या लोकांना आम्ही रजिस्टर करून घेतो. आमचे वर्षभर होणारे जे कार्यक्रम असतात, मग त्या व्यक्तीसाठी होणारा जो कार्यक्रम असेल, जेव्हा केव्हा तो होणार असेल, त्यावेळेस आम्ही त्यांना कॉल करून, त्यांना मेसेज करतो आणि त्या कार्यक्रमाची माहिती देत असतो की असा कार्यक्रम आता सुरू होत आहे. जर तुम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही आता हा कार्यक्रम जॉईन करू शकता. धन्यवाद सर. महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ स्तरावर पण काही कार्यक्रम राबवता का? हो, जसं मी सांगितलं की आम्ही एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस कॅम्प EAC हा कार्यक्रम आहे, हा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून राबवला जातो. तर ते स्पॉन्सर्डच मुळात ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असते EAC कार्यक्रम. तर आम्ही त्यावेळेस कॉलेजेसमध्ये हे कार्यक्रम इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घेतो. ह्याशिवाय सुद्धा जर कॉलेजच्या लोकांना असं वाटलं की आपल्या प्रशिक्षणार्थींना, आपल्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर विषयावरची माहिती मिळण्यासाठी, तर इथे 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, इव्हन काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये आम्ही EDP सुद्धा घेतलेली आहे, जर कॉलेजची तशी रिक्वायरमेंट असेल. तर हे जर कॉलेजकडनं, महाविद्यालयाकडनं जर अशा पद्धतीचं हे आलं, रिक्वायरमेंट आली आणि त्यांनी म्हटलं की आमच्याकडे विद्यार्थ्यांकरता असे कार्यक्रम राबव, तर तसे कार्यक्रम आपल्याला आम्ही राबवलेले आहे आतापर्यंत. म्हणूनच आम्ही आता गोंडवाना युनिव्हर्सिटी सोबत जो MOU केलेला आहे, त्याचा उद्देशच हा आहे की कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येत असलेल्या कॉलेजेसमध्ये जाऊन लोकांमध्ये उद्योजकता विकासाबद्दलची जागृती यावी, त्यांना कळावं की, कारण प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षण घेतो ते नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी. पण नोकरीच्या व्यतिरिक्त नोकरी मागण्याच्या ऐवजी नोकरी देण्याची ताकद या उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये आहे. पण त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे, ते अवेअरनेस नाही आहे. तर ते क्रिएट करण्यासाठी या सगळ्या कार्यक्रमांचा निश्चितच उपयोग होतो आणि कॉलेजमध्ये शिकत असताना मुलांच्या हे लक्षात येतं की माझ्यासाठी उद्योजकतेच्या विकासाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत, त्याचा मी उपयोग करून घेऊ शकतो.
विदर्भात आपले ट्रेनिंग सेंटर्स कुठे कुठे आहे? विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आमचा अधिकारी असतो. या व्यतिरिक्त नागपूरमध्ये ब्रँच ऑफिस आहे आमचं स्वतःचं. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जर आपण गेला तर त्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये मेटकॉनचा अधिकारी असतो त्या त्या जिल्ह्याचं काम करण्यासाठी. काही ठिकाणी आमचे सेपरेट ऑफिसेस आहेत. जसं वर्धा जिल्ह्यामध्ये आमचं आर्वी नाका परिसर जो आहे तिथे आमचं सेपरेट ऑफिस आहे. तिथे आमचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग सेंटर पण आहे. नागपूरमध्ये आमचं स्वतःचं सेपरेट ऑफिस आहे श्रद्धानंद पेठला. पण जसं चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, भंडारा या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आमचे अधिकारी बसतात जिल्हा उद्योग केंद्रामध्ये. सर, यांनी संजयजींनी एक विचार अवचट सर यांनी सांगितलं की आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर आपण सांगू शकाल का, जर कोणाला आपल्या संपर्क करायचा? नक्की नक्की नक्की. माझा ईमेल आयडी आहे rajesh.mishra @bitcoinindia.com. rajesh.mishra@bitcoinindia.com. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8669987072. मी रिपीट करतो 8669987072. धन्यवाद सर. प्रश्न तर झालेले आहे. आपण फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आज हे नवीन उद्योजकांना. निश्चितप्रमाणे आपण एक रामायण आपल्या संपर्कात राहील आणि आपण मिळून काही कार्य करू जरूर. मी ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. मी ग्रामायणच्या सगळ्या मेंबर्सचे, खास करून गाडवे साहेब, आपण दोघे साहेब आणि सगळे सहकारी ज्यांनी मला ही संधी दिली आपल्या सर्व लोकांशी माझ्या कंपनीची माझ्या संस्थेची सगळी माहिती शेअर करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुढे मिळून, कारण शेवटी कसं आहे, तुम्ही तेच काम करून राहिलेलं आहे, आम्ही तेच काम करून राहिलेलो आहे, तर मिळून आपल्याला जे काही करता येईल ते चांगलं करण्याचं निश्चितच करूया. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.